जी कथा आहे 2 मिनिटाच्या भागामध्ये अगोदर सांगतो. आपली कालपर्यंत कथा कुठपर्यंत आली होती. गंगेचा असणारा पुत्र म्हणजे भीष्म. गंगेचा असणारा मुलगा म्हणजे भीष्म. 7 मुलांना गंगेनं पाण्यामध्ये असणारं बुडवलं आणि ठार करून टाकलं. आता हे 7 मुलं म्हणजे कोण? हे साक्षात स्वरूपामध्ये असणारे वसू असणारी देवता. त्यांना 7 जणांना असणारं मारून टाकलं. ते शापमुक्त असणारे झाले. 8वा मुलगा नेत असताना गंगेनं सांगितलं, महाराज काळजी करू नका, हा मुलगा तुम्हाला मी परत आणून देईल. गंगा मुलाला सोबत घेऊन गेली. पण गंगा मुलाला सोबत घेऊन गेल्याच्या नंतर आईचं प्रेम किती असतं. भावी काळामध्ये माझ्या मुलाला, आता मी स्वर्गलोकी असणारे निघून चालले, माझ्या मुलाला शिक्षण कोण देणार, माझ्या मुलाचं कल्याण कोण करणार. म्हणून त्या गंगा मातेनं शंतनू राजाला सांगितलं, महाराज हा तुमचा असणारा जो मुलगा आहे, सुपुत्र आहे, याला मी परत आणून देईल. पण माझी विनंती आहे, काही काळाच्या नंतर आणून देईल, लगेच आणून मात्र देणार नाही. 1 आणि 2 दिवसापर्यंत घेऊन गेले नाही त्या मुलाला. 32 वर्षाचा कालावधी होऊन गेला, तोपर्यंत मुलगा परत आणून दिला नाही. आईचं किती प्रेम आहे. त्या मुलाला शिकवत असताना आईनं किती शिक्षण दिलं. एक म्हणजे वशिष्ठापासून विद्यादान दिलं. ज्या प्रभू श्रीरामचंद्रजींनी, भगवंतांनी, रामांनी वशिष्ठ कुलगुरूपासून असणार काही शिक्षण घेतलं, या भीष्माचार्यांनी देवव्रतानं वशिष्ठ ऋषीकडून असणारं शिक्षण घेतलं. नंबर 2 ला जो परशुराम आहे, त्या परशुरामाकडून असणारी धनुर्विद्या शिकली. म्हणजे भीष्माचार्याचं जर धनुर्विद्येच्या बाबतीमध्ये जर गुरु जर कोण असतील तर परशुराम. ज्यांनी 21 वेळेला ही पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली, ते त्यांचे असणारे गुरु. विद्येचं शिक्षण म्हणजे लिहिण्या वाचण्याचं शिक्षण, हे सगळं शिक्षण घेतलं वशिष्ठाकडून. धनुष्यबाण कसा चालवायचा हे शिक्षण घेतलं कुलगुरू वशिष्ठाकडून. नंबर 3 ला धनुर्वेद आणि मंत्रविद्येचं असणारं जे ज्ञान आहे, ते वाचस्पतीपाशी म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये असणारी बृहस्पती जवळ असणारं ते ज्ञान घेतलं. आता हे ज्ञान घेत असताना 32 वर्षाचा असणारा तो कालावधी असणारा तो निघून गेला. आणि 32 वर्षाचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर एक दिवस शंतनू राजा गंगेच्या काठानं असणारा चालू लागला. सारखा असणारा मनामध्ये चिंता एकाच गोष्टीची. गंगा मला म्हटली होती, माझा मुलगा परत आणून देईल, परत आणून देईल, परत आणून देईल. पण गंगेनं मात्र मुलगा परत आणून दिला नाही. छोटंसं असणारं झुळझुळ पाणी असणारं वाहू लागलं. इतकी विशाल मोठी गंगा, पण इतकी विशाल मोठी गंगा असून सुद्धा पाणी मात्र थोडं होत असं. आणि ते थोडं असणारं पाणी, राजाने विचार केला, जसं वाफ्यामध्ये पाणी असतं, नेमकी गंगा कुठं थांबलेली आहे, कुणं या गंगेचं पाणी अडवलेलं आहे. म्हणून ते चलण्याकरता राजानं सुरुवात केली. राजानं नेमकं ही गंगा कुठं अडवली आहे, चालत चालत असताना तो राजा गेला, हरिद्वार पर्यंत गेला. तर हरिद्वारच्या ठिकाणी असणारे ती गंगेचं सगळं असणारं पात्र त्या भीष्माचार्यांना अडवलेलं आहे, म्हणजे देवव्रत. तिथं गेल्याच्या नंतर इतका सुंदर बालक, इतका सुंदर बालक, ज्या बालकाचा जन्म गंगेच्या पोटी झालेला आहे, तो बालक साधारण असेल का? सहज विचार केला, कमीत कमी मुलगा कोणाचा आहे काय नाही त्याची विचारपूस करावी. शंतनू राजाला माहित नाही हे लेकरू आपलंच आहे म्हणून. जवळ विचारण्याकरता गेले. अरे बाळा, तुझी आईचं नाव सांग, वडिलाचं नाव सांग, तुझा जन्म कसा झाला हे सांग. राजा प्रश्न विचारतो तोपर्यंत भीष्माचार्य अदृश्य झाले. मनामध्ये असा हेत आला शंतनूच्या की गंगा म्हणू लागली लेकराला परत आणून दिली, पण आणखी आणून दिलं नाही. काही कालावधी झाला, राजा रडू लागला. रडत असताना गंगा असणारी प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर मात्र ते लेकरू असणारं परत आणून दिलं. परत आणून दिल्याच्या नंतर संपूर्ण असणारी हकीकत सांगितली. आणि हकीकत सांगितल्यानंतर सांगितलं, राजा हा असणारा तुमचा मुलगा, मी याची असणारी आई. आता कालांतराने याचा सांभाळ मात्र तुम्ही चांगला करा बरं का. राजानं सांगितलं, गंगा आता तू काळजी करू नको, या भीष्माचा सांभाळ मी चांगल्या स्वरूपामध्ये असणारा करील. भीष्म आता लहानाचे असणारे मोठे होऊ लागले. आणि लहानाचे मोठे होत असताना एक दिवस शंतनू राजा मनामधून असणारा तो विरक्त आहे, मुलगा चांगला पोटी आहे,
आणि एक दिवस शिकार करण्याकरता अरण्यामध्ये निघून गेले. अरण्यामध्ये शिकार करण्याकरता निघून गेल्याच्या नंतर त्यांच्या नाकाला असणारा एक सुगंध असणारा असा येऊ लागला. काल आपण एक छोट्या स्वरूपामध्ये कथा श्रवण केली. जी कन्या नाव हाकत होती तिचं नाव सांगितलं जातं मत्स्यगंधा, आणि तिच्या शरीराला जो सुगंध लेपलेला होता, सगळा सुगंध लावलेला होता, तो म्हणजे पराशर ऋषीने. त्यांच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्यांचं नाव व्यास महर्षी. हे सगळे ग्रंथ ज्यांनी लिहिलेले आहेत ते सगळे ग्रंथ व्यास महर्षींचे. पण जी मत्स्यगंधा आहे नाव हाकत होती, तिच्या शरीराचा असणारा सुगंध येऊ लागला. राजाने विचार केला, 1 योजनापर्यंत जिच्या शरीराचा सुगंध येतो, कमीत कमी आपण जवळ जाऊन विचारपूस करू नेमकी कन्या कुणाची आहे. सहज प्रश्न विचारला. मुलांना तुम्ही तिकडे जाऊन खेळा, तिकडे जावा तुम्ही. आता सहज प्रश्न विचारला की नेमकी तू कन्या कुणाची. शंतनू राजा जवळ गेला, सांगण्याकरता सुरुवात केली, मी एक कोळ्याची असणारी मुलगी आहे, नाव हाकण्याकरता येत आहे, इकडल्या वाट सरून ना मी तिकडल्या पहिलं तीराला असणारी नेहून सोडते. बर, मग माझी एक इच्छा आहे, तू एकदम सुंदर आहेस, मी राजा आहे, माझी इच्छा आहे तू माझ्यासोबत लग्न करणार का. त्या कन्येनं सांगितलं, महाराज तुम्ही राजे आहेत, जर तुम्ही माझ्यासोबत विवाह केला तर मला काही हरकत नाही, पण माझी एक विनंती आहे. माझे वडील आहेत, वडिलांनी जर लग्नाला परवानगी दिली तर मी मात्र तुमच्यासोबत असणारा विवाह करणार. सांगितलं काही हरकत नाही, तुझ्या वडिलाची असणारी मी परवानगी घेऊन येतो. राजाला असं वाटलं, पैसा असल्याच्या नंतर कुठलाही बाप कुणालाही मुलगी देतो. लक्ष करा बरं का, पैसा असल्याच्या नंतर किंवा श्रीमंत मुलगा असल्याच्या नंतर बाप आपली मुलगी तिथं देतो, पण असं नाही बरं का. बाप मुलगी देत असताना सगळा विचार करतो, मगच कन्या देतो. नुसते श्रीमंत असून पण चालत नाही. शंतनू राजानं चालण्याकरता सुरुवात केली आणि ते कोळ्याचं असणारं नगर, कोळ्याच्या नगराला शंतनू राजा चलत जात असताना अख्खं नगर संपूर्ण आनंदित झालं. एवढा मोठा बलाढ्य राजा आणि आपल्या नगरामध्ये स्वतःहून पायी येतो, त्या नगरवासीने असणारा आनंद व्यक्त केला. महाराज तुमचा जय हो बर का. चलत चलत राजानं प्रश्न विचारला, जी कोळ्याची मुलगी आहे, जिचं नाव मत्स्यगंधा आहे, तिचं नेमकं घर कुठं आहे, त्यांच्या वडिलाची मला भेट घ्यायची आहे. राजा त्या मत्स्यगंधेच्या घरी गेला. तर विचार करा, कोळ्याचं घर कसं असणार. अहो, कोळ्याचं घर म्हणजे जिच्या घरी असणारे मासे आहेत, घाणाची असणारी अवस्था आहे, गरिबाचं असणारं घर, उदरनिर्वाह चालवणे, मच्छीमार करणे, मासे पकडणे आणि विकणे. इतका मोठा राजा घरी आल्याच्या नंतर तो कोळ्याचे असणारे स्त्रीचे कन्येचे वडील असणारे उठले, आसन असणारा दिलं, हात जोडले आणि राजाच्या चरण कमलाच्या जवळ असणारे वडील बसले. महाराज ते माझ्याकडून चूक झाली असेल, तुम्ही इथपर्यंत आलात, नेमकं काय काम आहे, असं थरथर थरथर कापून विचारू लागला. सांगितलं, तुम्ही अशी काही भीती व्यक्त करू नका, मी तुमच्यापर्यंत आलो म्हणजे खरं बोलायचं म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. सांगितलं कसा काय. मी तुमच्या घरी आलो म्हणजे याचं एक कारण एक आहे, सगळ्या रत्नामध्ये जर श्रेष्ठ रत्न कोणतं असेल तर लक्ष करा बरं का, सगळ्या रत्नापैकी जर श्रेष्ठ रत्न कोणतं असेल तर स्त्री रत्न आहे. याच्याकरता थोडासा विषय बाजूला घेतो. जालंधर असताना दैत्य आहे आणि जालंधरानं त्रिभुवनावर असणारं राज्य स्थापित केलं. नारदजी गेले, नारदजीला त्या जालंधरानं प्रश्न विचारला, नारदजी तुम्ही पाताळामध्ये जाता, स्वर्गामध्ये जाता, पृथ्वी तलावर जाता, माझा एक प्रश्न आहे, सांगा या त्रिभुवनामध्ये श्रीमंत कोण आहे. नारदजीनं हसत हसत सांगितलं, खरं सांगू का, श्रीमंतीच्या बाबतीमध्ये नंबर 1ला तू आहेस, तुझ्यापेक्षा आता श्रीमंत कोणीच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, एक असा देव आहे त्याच्याजवळ काहीच नाही. लक्ष करा बरं का, एक देव असा आहे त्याच्याजवळ काहीच नाही, पण तुझ्यापेक्षा सुद्धा तो श्रेष्ठ आहे. जालंधर म्हणला कसा काय, त्याच्याजवळ संपत्ती नाही, पण एक देव असा आहे त्यांचं नाव आहे भगवान शंकर. संपत्ती काहीच नाही बरं का, घर नाही, दार नाही, काही नाही, पण तुझ्यापेक्षा सुद्धा ते श्रीमंत आहेत. सांगितलं कसं काय. भगवान शंकराच्या जवळ असणारं जे रत्न आहे ती रत्न तुझ्या सगळ्या संपत्तीपेक्षा वाढ आहे. म्हटलं कुठलं रत्न. सांगितलं भगवान शंकराजवळ पार्वती आहे. फक्त माझा सांगण्याचा एक भाग आहे, सगळ्या रत्नामध्ये जर श्रेष्ठ रत्न कोणतं असेल तर ती रत्न म्हणजे स्त्री रत्न. त्या शंतनूला सांगितलं, महाराज
तुम्ही त्या कन्येचे असणारे वडील आहेत. एवढा जरी मी त्या नगरीचा राजा जरी असलो ना, तर तुम्ही मला जिंकलेला आहे. एवढा राजा तुमच्या घरी येतो म्हणजे ते रत्न तुमच्या घरी आहे. माझी एक विनंती आहे, तुमचं जे कन्यारत्न आहे का नाही, तर त्या कन्येचा विवाह माझ्यासोबत लावून द्या. आता वडील विचारतात बरं का सहज, तुमचं शिक्षण काय झालं, तुमची संपत्ती काय आहे, प्रॉपर्टी काय आहे, इथून पाठीमागचा इतिहास काय, पुढला इतिहास काय. एवढा शब्द बोलल्याबरोबर तर त्या वडिलांनी हात जोडले आणि सांगितलं, मी माझी मुलगी तुम्हाला देऊ शकत नाही. त्याचं कारण सांगितलं. अहो मी राजा आहे, तुम्ही राजा आहेत मला माहिती आहे, मी गरीब जरी असलो तर माझी मुलगी मी तुम्हाला देऊ शकत नाही. सांगितलं का देऊ शकत नाही. हसत हसत त्यांनी सांगितलं, राजा स्वतःचा विचार तरी तू करायला पाहिजेस अगोदर. तू जरी राजा असलास, तुझं पहिलं लग्न झालेलं आहे. लक्ष करा बरं का, पहिलं तुझं लग्न झालेलं आहे. पहिली पत्नी तुझ्याजवळ नाही, तिचा पण एक मुलगा आहे. आणि तो मुलगा म्हणजे लहान वयाचा नाही, भरपूर त्याचं वय आहे. त्याचं नाव देवव्रत आहे. तो साक्षात स्वरूपामध्ये गंगेच्या पोटी जन्माला आलेला आहे. एवढा मुलगा मोठा असताना आज तू येऊन या ठिकाणी माझ्या कन्येचा हात मागतोस, म्हणजे मी मात्र कन्या देऊ शकत नाही. आता राजा एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल ना, तर राजा काय करतो माहिती का, एक तर त्याला पैसा देतो. गोष्ट आहे का बरं का, एखादी गोष्ट जर राजाला प्राप्त करायची असेल तर संपत्तीच्या बाबतीमध्ये पैसा देतो. आणि जर संपत्तीनं प्राप्त नाही झाली तर राजा पुन्हा काय करतो, दंडामाना सुद्धा घेतो बरं का. म्हणजे त्याच्यावर असणारं आक्रमण करतो आणि त्याला त्रास देऊन असणारी ती गोष्ट हासिल करण्याचा प्रयत्न करतो. सांगितलं शंतनू राजानं, तुम्ही दिली तरी तिचा मी स्वीकार करणार आहे, नाही दिली तरी तिचा स्वीकार करणार आहे. पण माझी एक विनंती आहे, भांडण करण्यापेक्षा, तुमचा वध होण्यापेक्षा जर काही गोष्टी प्रेमानं होत असतील तर आपण बैठकीमध्येच मिटवू. काही लोक बोलत बोलत म्हणतात वादविवाद वाढवू नका बरं का, बैठक बसवा आणि मिटवून टाका. सहज सांगितलं, आपला वादविवाद वाढू नये. माझी एक विनंती आहे, तुमची कन्या तुम्ही मला द्यावी. मग तो मत्स्यगंधेचा असताना जो पिता आहे त्यांनी सांगितलं, काही हरकत नाही महाराज, माझी कन्या मी तुम्हाला देतो, पण माझी एक अट आहे. लक्षात ठेवा, माझी कन्या आता तुमच्यासोबत मी पाठवतो, नवे नवे विवाह सुद्धा करून देतो, पण माझी एक अट आहे. अट तेवढी लक्ष देऊन ऐका. माझ्या मुलीच्या पोटी जे मुलं जन्माला येतील त्यांना जर तुमच्या पश्चात किंवा तुम्ही वयोवृद्ध झाल्याच्या नंतर जर माझ्या मुलीच्या पोटी येणारे मुलं जर तुम्ही राजगादीवर बसवित असाल तर माझी मुलगी तुमच्यासोबत मी विवाह लावून देतो. आता माझा प्रश्न तुम्हाला, एखाद्याची असणारी थोरली पत्नी आहे, धर्म सांगतो बरं का, तिच्या पोटी आलेले जे मुलं आहेत सुरुवातीला राजगादीवर जर बसवायचं म्हटलं तर राजगादीवर छोट्या पत्नीला म्हणजे छोट्या पत्नीच्या मुलाला बसवता येत नाही. जी श्रेष्ठ पत्नी आहे तिच्याच मुलाला राजगादीवर बसवावं लागतं. याच्यामध्ये दुसरा एक भाग सांगतो. एखाद्या वेळेस राजानं विचार केला, जर यांच्या कन्येच्या पोटी येणारे मुलं जर मी राजगादीवर बसवायचे म्हटलं तर बसवू शकतो ना, ह्याच्यातला भाग नाही, राजा आहे मी. पण घटना अशी आहे, जर एखाद्या वेळेस एवढ्या बलाढ्य असणाऱ्या मुलाला बाजूला सारायचं आणि साधारण मुलाला असणारं तिथं राजगादीवर बसवायचं म्हणजे चांगली गोष्ट नाही बरं का. देवव्रताचा इतिहास जर पाहायचं म्हटलं तर गंगेच्या पोटी जन्माला आलेला आहे, बृहस्पतीकडून विद्या घेतलेली आहे, धनुर्धारी आहे. याच्या पुढे सांगायचं म्हटल्याच्या नंतर आयुर्वेद धनुर्वेद सगळा पाठ आहे. एवढ्या मुलाचा त्याग करायचा आणि साधारण लेकराला राजगादीवर बसवायचं म्हणजे हे मात्र पटत नाही. बरं, याच्या पुढं देवव्रत म्हणजे साधा मुलगा नाही. सांगितलं, तुम्ही आता मुलगी मला आड घातलेली आहे ना, तर लक्षात ठेवा, याच्या पुढं काही मी शब्द तुम्हाला बोलू शकत नाही. राजानं काय केलं, आपला धनुष्यबाण वगैरे घेतला आणि राजानं शब्द न देता जशाला तसा असणारा राजा राज्यामध्ये निघून गेला. 4-8 दिवसाचा कालावधी निघून गेला. राजानं चहा पण पिना, राजा जेवण पण करीना, नाश्ता पण करीना. सगळं जर लक्ष लागलं असेल राजाचं तर एकमेव म्हणजे ती मत्स्यगंधा. 8 दिवसाचा कालावधी झाला. सहज प्रश्न विचारला त्या देवव्रतानं, आम्ही दररोजचं जेवण करतो, सगळी प्रजा जेवण करते, पण राजाचं नेमकं काय मत आहे. राजा सध्या आताच्या कालावधीमध्ये उदासीन आहे. त्यावेळेला
त्या देवव्रतानं राजाकडे असणारे गेले आणि राजाकडे गेल्याच्या नंतर हात जोडण्याकरता सुरुवात केली. आणि ज्या वेळेला राजाला प्रश्न देवव्रतांना विचारण्याकरता सुरुवात केली, प्रश्न विचारल्याच्या नंतर मग मात्र राजानं सांगितलं, मुला देवव्रता काही गोष्टी सांगतो बरं का, ऐक. एकच डोळा, एकच हात आणि एकच पाय माणूस जिवंत राहू शकतो? लक्ष करा बरं का. एकच डोळा, एकच पाय आणि एकच हात माणूस जिवंत राहू शकतो? राहत नाही. दुसरा प्रश्न सांगितला, मोठं घर बांधलेलं आहे पण मोठ्या घराला एकच खांब दिलेला आहे. लक्ष करा बरं का. मोठं घर बांधलं त्याला एकच खांब दिलेला आहे, तेवढं घर एका खांबावर राहील नाही. याच्या पुढे एक मला सांगायचं काय, एवढं मोठं राज्य आहे पण एवढ्या मोठ्या राज्यामध्ये मी एवढा बलाढ्य असणारा राजा आहे, पण माझ्या पोटी मात्र एकच पुत्र संतती आहे. माझी एक इच्छा आहे, कालांतरानं तुला देवव्रता कोणीतरी सहकार्य करावं, म्हणून माझी एक इच्छा आहे की आणखी पुत्र संतती असावी. त्यावेळेस सगळ्यात सोप्या भाषेमध्ये त्या देवव्रतानं विचार केला, माझ्या वडिलाला लग्न करायचं आहे, पण लग्न करत असताना विकाराकरता लग्न करायचं नाही, माझा सांभाळ व्हावा, हे सगळं राज्य चालावं म्हणून असणारं माझ्या वडिलाला लग्न करायचं आहे. सांगितलं काही हरकत नाही पिताश्री, तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर तुमच्या लग्नाचा विचार आम्ही करतो. आता हे ऐकण्याकरता कसं वाटायला आपल्याला, म्हणजे लग्न लावत असताना बापानं मुलाचं लग्न लावायचं का मुलानं बापाचं लग्न लावायचं? बापानं मुलाचं लग्न लावायचं असतं, पण इथं बापाचं लग्न करण्याकरता मुलगा पुढं आहे. त्यावेळेला सहज सांगितलं देवव्रतानं, महाराज काळजी करू नका, तुम्हाला जर विवाह करायचा असेल आणि माझं कल्याण करण्याकरता करायचं असेल तर तुमच्याकरता मी सुंदर असणारी मुलगी पाहतो. बापाचं लग्न करण्याकरता मुलगी पाहण्याचं काम केलं देवव्रतानं. सगळी प्रधान मंडळी जवळ बोलून घेतली आणि सांगितलं, एक काम करा, उद्यापासून तुम्ही अनेक दिशेला जाण्याकरता सुरुवात करा. राजा करता जी असणारी मुलगी सुंदर असेल, अनुकूल असेल, चांगली असेल, घर कामामध्ये टापटीपणा सर्व गुण संपन्न असणारी मुलगी असावी, नवे नवे तिच्या शरीरामध्ये असणाऱ्या अंगामध्ये 32 लक्षणं असावी, अशी असणारी मुलगी पहा. त्यावेळेला ते प्रधान जाण्याकरता सुरुवात केली. प्रधानाने चलण्याकरता सुरुवात केल्या बरोबर राजाने सगळ्यालाच एका रूम मध्ये बोलवून घेतलं. कुठेही जाऊ नका म्हणले, तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही, माझ्याकरता दुसरी मुलगी बघूच नका म्हणले तुम्ही, मी सांगतो तेवढं ऐका म्हणले तुम्ही. मी मुलगी बघितली, तुम्हाला मुलगी जाऊन बघायची गरज नाही किंवा काही नाही. माझं लग्न जर तुम्हाला करायचंच असेल तर दुसरीकडे कुठं जाऊ नका, जे कोळ्याचं नगर आहे का नाही त्या कोळ्याच्याच नगराला तुम्ही जा. गेले कोळ्याच्या नगराला, त्यांनी पण तीच आठ सांगितली. परत आले आणि देवव्रताला सांगितलं, अमुक अमुक ठिकाणी मी मुलगी बघितलेली आहे आम्ही, तुम्ही स्वतः जा आणि आपल्या वडिलांचा विवाह करण्याकरता तिथे जाऊन मागणी घाला. अहो देवव्रतानं सगळे असणारे अलंकार अंगावर घातले आणि कोळ्याच्या असणाऱ्या नगरीला असणारे निघून गेले. पण कोळ्याच्या नगरीला निघून गेल्याच्या नंतर तिथं ज्यावेळेला त्या मत्स्यगंधेच्या वडिलांना समजलं त्यावेळेला देवव्रताचा असणारा आदर तिथे सत्कार केला. प्रश्न विचारला, तुम्ही शंतनूचे सुपुत्र आहेत, येण्याचं नेमकं काय कारण आहे ते मला सांगा. सांगितलं काही कारण नाही, एवढीच एक माझी इच्छा आहे की माझ्या वडिलाला लग्न करायचं आहे आणि तुमची मुलगी माझ्या वडिलांच्या सोबत असणारा विवाह लावून द्यावं. सांगितलं याच्याकरता तर तुमचे वडील पाठीमागे चिवून गेलेत म्हणले. तोपर्यंत माहिती नव्हतं शंतनूला, तोपर्यंत त्या देवव्रताला माहिती नव्हतं. म्हणलं तुमचे वडील पाठीमागे चिवून इथं गेलेले आहेत. मग म्हणले नेमकं लग्न का रोखलं, काही देण्या घेण्याबद्दल? तसं पण काही नाही म्हणले, फक्त माझी एक आट आहे म्हणले, तुम्ही मुलगी मागण्याकरता इथं आलात पण मी मुलीचा असणारा पिताश्री आहे, वडील आहे, माझी एवढीच इच्छा आहे, कालांतरानं माझ्या मुलीचंही कल्याण व्हावं. लक्ष करा बरं का. आणि कालांतरानं मुलीच्या नंतर मुलीच्या पोटी येणारे जे मुलं आहेत त्या नातवंडाचं सुद्धा कल्याण व्हावं म्हणून एक माझी असणारी इच्छा आहे. मग सांगितलं अडचण नेमकी काय आहे? अडचण तशी काहीच नाही म्हणले, मी सांगतो तेवढे ऐका तुम्ही. जर
माझ्या मुलीच्या पोटी जे मुलं जन्माला येतील त्यांना जर तुम्ही राजगादीवर जर बसवत असाल तर माझ्या मुलीचा असणारा विवाह मी करून देतो. त्या देवव्रतानं सांगितलं, महाराज काळजी करू नका, तुम्हाला जर इच्छा जर तुमची अशी असेल तर लक्षात ठेवा, माझ्या वडिलांचा आणि तुमच्या कन्येचा विवाह लावून मी देणार आणि त्यांच्या पोटी येणारे जे मुलं आहेत त्यांनाच मी राजगादीवर बसवणार. एवढं बोलल्याच्या नंतर लोकांना आनंद वाटला. पुन्हा बापानं प्रश्न विचारला, अहो तुम्ही बसू देताल, तुम्ही स्वतःहून त्यांना राजगादीवर बसू देताल, पण कालांतरानं तुमचंही लग्न होणार आहे ना, मग तुमचं लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही बसू देताल, पण तुमच्या पोटी येणारी जी मुलं आहेत ते मात्र त्यांना राजगादीवर बसू देणार नाहीत. आता बोला पुढं. त्या देवव्रतानं तिथं पण केला. लक्ष करा बरं का. आता देवव्रतानं पण केला आणि भीषण अशी प्रतिज्ञा केली. हात जोडले सांगितलं, तुम्ही मत्स्यगंधेचे वडील आहेत, मी आजच प्रतिज्ञा करतो, इथून पुढल्या कालावधीमध्ये मी लग्नच करणार नाही. एवढी साधी गोष्ट आहे का? इथून पुढल्या कालावधीमध्ये लग्न करणार नाही. आणि ज्या आईच्या पोटी माझा जन्म झाला त्या आईचं नाव आहे गंगा माता. इथून पुढल्या कालावधीमध्ये जेवढ्या काही स्त्रिया आहेत माझ्याकरता सगळ्या गंगा माते समानच आहेत, अजिबात नाही. इथून पुढं कामाचा असणारा मी शिरच्छेद करून टाकला आणि इथून पुढल्या कालावधीमध्ये सगळ्या असणाऱ्या स्त्रिया म्हणजे माझ्याकरता असणाऱ्या आईच आहेत. तुकोबरायांनी सुद्धा सांगितलेलं आहे, परोपकारी नेने पर निंदा, परोपकारी नेने पर निंदा, परोपकारी नेने पर निंदा, परोपकारी नेने पर निंदा, परस्त्रिया सदा बहिनी माया, परस्त्रिया सदा बहिनी मा, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती परस्त्रिया सदा बहिनी परोपकारी नेने पर निंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. त्यानं सांगितलं, पिताश्री आता इथून पुढल्या कालावधीमध्ये सगळ्या असणाऱ्या स्त्रिया माझ्याकरता गंगा माता, म्हणजे मी आता लग्न करणार नाही. याच्या पुढे सांगू, कामाचा असणारा शिरच्छेद करून टाकला आणि इथून पुढं तुमची जी असणारी जी कन्या आहे का नाही ही आजपासून माझी आई आहे. बस शब्द दिला. एवढी भीषण प्रतिज्ञा केल्याच्या नंतर त्या देवव्रतानं सांगितलं, तुमच्या कन्येच्या पोटी जे मुलं जन्माला येतील त्याच्यावर छत्री धरायचं काम जर कोण करील तर हा असणारा देवव्रत करील. काय विचार सांगावा महाराज. एवढी प्रतिज्ञा केल्याच्या नंतर त्याचे सगळे शब्द सगळ्या परिसरातल्या लोकांना माहिती होतं, कारण हा साधारण व्यक्ती नाही, गंगेच्या पोटी जन्माला आलेला आहे. त्याच वेळेला त्या कोळ्यानं काय केलं सांगितलं, काही हरकत नाही, आता माझ्या कन्येचा असणारा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या कन्येला असणारा तुम्ही घेऊन जा. ज्या आपल्या आईचा असणारा विवाह किंवा त्या कोळ्याची असणारी जी मुलगी आहे तिला रथामध्ये बसून नेत असताना भीष्माचार्यानं रथ सुद्धा कसा आणला तो ऐका. ते म्हणजे काही लाकडाचा वगैरे असणारा लोखंडाचा असणारा रथ आणला नाही. आपल्या बापाचा विवाह लावून देण्याकरता नवरी करता जो रथ आणला तो सगळा रथ सोन्याचा रथ होता. काय विचार सांगावा त्या रथाचा.
फक्त त्याला घोडे जुंपलेले होते, सगळा रथ असणारा तो सोन्याचा. ज्या वेळेला त्या नवरीला रथामध्ये बसवलं आणि हस्तिनापूरला असणारे ते घेऊन आले, सगळ्या प्रजाजनवासियांना असणारा आनंद. आणि तिथं मात्र आनंदाच्या भरामध्ये त्या देवव्रतानं आपल्या बापाचा असणारा विवाह संपन्न करून टाकला. 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 8-9 दिवसापर्यंत विवाह संपन्न झाला. विवाह संपन्न झाल्याच्या नंतर सहज बापानं प्रश्न विचारला, मी राजा होतो, नवे नवे आज सुद्धा राजा आहे, पण राजा असून मी ज्यावेळेला कोळ्याच्या नगराला गेलो तिथं मात्र त्या व्यक्तीनं मला कन्या दिली नाही, पण तू गेल्याच्या नंतर त्यांनी तुझ्यासोबत कन्येला पाठवून दिलं, नेमकं काय बोललास एवढं मला सांग. त्यावेळेस त्या देवव्रताचे शब्द आहेत, महाराज तुमचं लग्न होण्याकरता मी एक निर्णय घेतला, एक पण केला बरं का. बापाला असं वाटलं असेल, आता आपण एखादा माणूस मरण पावल्यानंतर काय करतं कोणी माहिती का, एखाद्याला चहा आवडत नसेल तर चहा सोडून देतो, म्हणजे पण पूर्ण व्हावा. कुणाला पोळी आवडत नाही, माणूस मरण पावल्यानंतर पोळी सोडून देतो मी. अरे बाबा आपल्याला आवडतच नाही ना, मी तर सांगतो आवडणारी वस्तू सोडून द्यावी, मग प्रेमाची भूमिका. इथं सहज बोलल्या बोलल्या त्यांनी सांगण्याकरता सुरुवात केली, मी एक पण केला, एक निश्चय केला, एक प्रतिज्ञा केली. कोणती प्रतिज्ञा केली? महाराज इथून पुढल्या कालावधीमध्ये मी लग्न करणार नाही, बस इथून पुढल्या कालावधीमध्ये सगळ्या स्त्रिया माझ्याकरता गंगा माता, आणि तुमच्या पोटी जे मुलं जन्माला येतील, नव्हे नव्हे या मत्स्यगंधेच्या पोटी जे मुलं जन्माला येतील, राज्यगादीवर मी बसणार नाही, त्यांनाच राज्यगादीवर बसवेल आणि मागं पुढं राहून त्यांचा असणारा सांभाळ करील, एवढी मी भीषण असणारी प्रतिज्ञा केलेली आहे. महाराज ही प्रतिज्ञा म्हणजे एवढी साधारण नाही बरं का. एवढी प्रतिज्ञा बापानं ऐकल्याच्या नंतर बापानं मुलाला आशीर्वाद देऊन टाकला, ऐक मुला, एवढी मोठी प्रतिज्ञा केलीस आणि बापाचं लग्न लावून तू दिलंस का नाही, लक्षात ठेव, इथून पुढल्या कालावधीमध्ये तुझी कीर्ती 3 लोकांमध्ये होईल. नंबर 1 पाताळामध्ये तुझी कीर्ती होईल, नंबर 2 पृथ्वी तलावर कीर्ती होईल, आणि नंबर 3 स्वर्ग लोकांमध्ये सुद्धा असणारी तुझी कीर्ती होईल. आणि याच्या पुढे सांगतो, तुझ्यासारखा असणारा योद्धा या त्रिभुवनामध्ये असणार नाही, एवढा जबरदस्त असणारा तू योद्धा असशील. याच्या पुढे सांगू, आजपर्यंत या त्रिभुवनामध्ये प्राण कधी सोडायचा हे कुणाच्या सुद्धा हातामध्ये नाही, लक्षात ठेव. पण तुझ्या मनात जर आलं ना प्राण आता सोडायचा आहे, तर मी तुला आशीर्वाद देतो, ज्या वेळेला तुला प्राण सोडायचा असेल, प्राण त्याग करायचा असेल, तुझा प्राण तुझ्या हातामध्ये असेल, मी तुला आशीर्वाद दिला. म्हणून आपण एक कथा ऐकलेली आहे, भीष्माचार्याला ज्यावेळेला रणांगणामध्ये बाण लागले का नाही, त्यावेळेला दक्षिणायन चालू होतं, दक्षिणायनामध्ये त्यांनी प्राण सोडला नाही, उत्तरायणामध्ये असणारा प्राण सोडला. बाण लागल्याच्या नंतर लोकांना प्रश्न विचारला, आता दक्षिणायन चालू आहे का उत्तरायण चालू आहे? सगळ्या लोकांनी सांगितलं, महाराज आता दक्षिणायन चालू आहे. 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 42 दिवसापर्यंत बाणाच्या शेवर पडले, प्राण मात्र सोडला नाही. त्याचं कारण एक, फक्त बापानं दिलेला असणारा आशीर्वाद. आता ऐका पुढं, बापाचा विवाह लावून दिला, कालांतरानं असणार आपली आई आणि वडिलाचा असणारा संसार आनंदामध्ये असणारा चालू आहे, आणि भीष्म असणारा राज्यकारभार असणारा पाहत आहे मागं पुढं थांबून. कालांतरानं त्या सत्यवतीच्या पोटी म्हणजे मत्स्यगंधेच्या पोटी 1 आणि 2 असणारी मुलं जन्माला आली. पहिल्याचं नाव सांगितलं जातं चित्रांगद. पांडवाचा इतिहास चालू आहे बरं का हा, म्हणजे नेमके पांडव कुठून जन्माला आले हा इतिहास चालू आहे, एकदम बारकाव्याने सांगायला चालू आहे, फक्त लक्ष विचलित होऊ देऊ नका बरं का. पहिला मुलगा जन्माला आला, त्याचं नाव चित्रांगद. पुन्हा 1 वर्ष 1.5 वर्षाच्या नंतर पुन्हा एक मुलगा जन्माला आला, त्याचं असणारं नाव सांगितलं जातं विचित्रवीर्य. आता ऐका, 2 मुलं जन्माला आले, 2 मुलं जन्माला आल्याच्या नंतर कालांतरानं जो आपला भीष्माचार्याचे असणारे जे वडील आहेत त्यांचा असणारा अंत सांगितलेला आहे. म्हणजे तपश्चर्या सांगा, तपश्चर्याच्या बाबतीमध्ये असणारे ते वैकुंठ धामाला असणारे निघून गेले. पुन्हा राज्यकारभाराच्या असणाऱ्या गादीवर बसवलं भीष्माचार्यांनी, स्वतःहून बसले नाहीत, तर पुन्हा राज्य गादीवर बसवलं चित्रांगद नावाच्या असणाऱ्या मुलाला. म्हणजे जो मुलगा त्या मत्स्यगंधेच्या पोटी सुरुवातीला असणारा जन्माला आलेला होता त्याला राजगादीवर बसवलं. राजगादीवर बसवल्याच्या नंतर चित्रांगद आणि विचित्रवीर्य
हे असणारे सख्य भाऊ. घटना अशी घडली, दिग्विजय करण्याकरता सुरुवात केली. पुढं चालण्याकरता आणि पाठीमागं चालण्याकरता दोन्ही बाजूनं संरक्षण करण्याकरता भीष्माचार्य. त्या चित्रांगदानं एवढी पृथ्वी जिंकली, एवढी पृथ्वी जिंकली, जिथपर्यंत समुद्राचं असणारं पाणी आहे एवढी पृथ्वी असणार तिथपर्यंत जिंकत गेले. त्यांच्या समोर एक सुद्धा योद्धा असा यायचा आणि असा युद्धा करता समोर यायचा नाही. जर युद्धा करता जर समोर आला तर भीष्माचार्य समोर. म्हणजे जिथपर्यंत गेले तिथपर्यंत सगळी असणारी पृथ्वी असणारी जिंकली. पण कालांतराने घटना अशी घडली, त्या चित्रांगदाचं नाव आणि चित्ररथ म्हणायचा असणारा गंधर्व या दोघांचं असणारं नाव एकच. घटना अशी घडली, त्या गंधर्वाला मात्र लक्षामध्ये गोष्ट आलं, माझं नाव चित्ररथ आणि त्याचं नाव चित्रांगद. नाव फक्त दोघांपैकी एक जणाचं चाललं पाहिजे, दोघांचे नाव सोबत नाही चालले पाहिजे. त्याला राग आला, तो युद्धा करता आला आणि युद्धा करता आल्याच्या नंतर त्यानं घनघोर युद्ध सुरू केलं. भीष्माचार्यांनी त्या युद्धामध्ये दोघांचा असणारा भाग भीष्माचार्यांनी सहकार्य केलं. पण त्यानं शेवटी जात असणारा त्या चित्रांगद या असणाऱ्या राजाला त्या चित्ररथ नावाच्या गंधर्वानं बाण मारले असताना त्याचा शिरच्छेद केला आणि तो असताना निघून गेला. आता त्या चित्रांगदाचा विवाहाचा प्रसंग नाही, राजा मरण पावला. आता आपल्या आईच्या पोटी जो दुसरा मुलगा जन्माला आलेला आहे त्याचं नाव विचित्रवीर्य. त्या विचित्रवीर्याला असणारं राजगादीवर बसवलं. राजगादीवर बसवल्याच्या नंतर मग मात्र आपल्या भावाचा असणारा विवाह करून द्यायचा आहे आणि कुणाच्या सोबत विवाह करून द्यावा म्हणून त्यावेळेला एक गोष्ट लक्षामध्ये आली त्यांच्या. आता लग्न लावून द्यायचं, मग कुणाच्या सोबत लग्न लावून द्यायचं. त्यावेळेला एका माणसाने गोष्ट सांगितली, महाराज तुम्हाला जर लग्न लावून द्यायचं असेल ना तर सध्याच्या कालावधीमध्ये एक काशीचा असणारा राजा आहे आणि काशीच्या राजाच्या एक आणि दोन नाहीत तर 3 असणाऱ्या कन्या आहेत आणि त्या 3 कन्येचा असणारा स्वयंवराचा असणारा भाग आहे. आमची विनंती आहे, जर विचित्रवीर्याचा असणारा जर विवाह करून द्यायचा असेल तर तुम्ही असणारा त्या काशीच्या असणाऱ्या नगरीला असणारा जा. गेले तिथं आणि तिथं गेल्याच्या नंतर एक पण असणारा ठेवलेला होता स्वयंवराचा असणारा भाग आणि त्या स्वयंवराच्या भागामध्ये घनघोर असणारा युद्धाचा भाग तिथं असणारा त्या भीष्माचार्यांनी असणारा तो केला. तिथं त्या काशी असणारा जो राजा आहे त्या राजाला असणाऱ्या 3 कन्या सांगितलेल्या आहेत. नंबर 1 आंबा, नाव लक्षात ठेवा बरं का. पहिल्या कन्येचं नाव आहे आंबा, दुसरीचं नाव आहे अंबिका आणि तिसरीचं नाव आहे अंबालिका. नाव कशी आहेत बघा बरं का. पहिली आंबा, अंबिका आणि अंबालिका या 3 कन्या आणि त्या काशी राजाच्या असणाऱ्या मुली. भीष्माचार्य तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर स्वयंवरामधून 3 कन्येचं असणारं हरण केलं आणि घेऊन निघाले. एक राजा सांगितलेला आहे त्याचं नाव शाल्व म्हणायचा असणारा राजा. शाल्व राजा तिथं आल्याच्या नंतर शाल्वासोबत असणारं घनघोर युद्ध झालं. पण भीष्माचार्यांनी काय केलं, शाल्व राजाला असणारं हरवून टाकलं. शाल्व राजाला हरवल्याच्या नंतर भीष्माचार्यांनी 3ही कन्या घेतल्या आणि आपल्या असणाऱ्या हस्तिनापूरला असणारे निघून आले. हस्तिनापूरला निघून आल्याच्या नंतर तिथं मात्र आंबा, अंबिका आणि अंबालिका या 3 कन्येचा विवाह, 3 कन्येचा असणारा विवाह तुम्ही पण सारखा चालू ठेवा. हा, 3 कन्येचा विवाह असणारा लावून देत असताना त्या भीष्माचार्यांनी विचित्रवीर्यासोबत 3 कन्याचा असणारा विवाह लावून देऊ लागले. नवरदेव 1 आणि कन्या असणाऱ्या 3. तिन्ही कन्याला असणारा साज शृंगार करण्याकरता सांगितलं. 3 कन्यांनी साज शृंगार करत असताना दोघींनी साज शृंगार केला पण एकीनं मात्र केला नाही. तिचं नाव आंबा. ती आंबा असणारी कन्या भीष्माचार्याकडे गेली आणि तिनं हात जोडून सांगितले, महाराज तुम्ही मला स्वयंवरातून जिंकून आणलत, तुम्ही जर म्हणलात आता विचित्रवीर्यासोबत लग्न करा तर मी लग्न करील, पण एक माझी गोष्ट ऐका. खरं सांगू का,
माझं खरं जर प्रेम कुणावर असेल तर माझं खरं प्रेम आहे शाल्वावर. लक्ष करा बरं का. आता माझं प्रेम आहे शाल्वावर. माझी विनंती आहे, तुम्ही मला इथं न ठेवता आणि माझं लग्न विचित्र वीर्यासोबत न लावून देता मला असणार शाल्वाकडे पाठवून द्यावं. भीष्माचार्याचं मन किती मोकळा आहे विचार करा बरं का. जिंकून आणलं होतं, पण त्या आंबेला काय केलं? अंबा नावाच्या कन्येला सुंदर एक रथ सज्ज केला, सारखा असणारा तो रथ चालणारा, घोडे पण चांगले, त्या रथाला सुंदर स्वरूपामध्ये असणारं सजवलं आणि रथाला सजवल्याच्या नंतर आतमध्ये त्या अंबाला बसवलं आणि सांगितलं, तू माझी कन्याच आहेस, माझी बहीणच आहेस. तुझ्या मनामध्ये जर इच्छा असेल शाल्वाच्या सोबत लग्न करायचं तर मी तुला पाठवून देतो. आनंदामध्ये रथामध्ये बस आणि तू निघून जा. भीष्माचार्यांनी त्या आंबेला काय केलं? रथामध्ये बसवलं आणि पाठवून दिलं. पण घटना अशी घडली, लग्न करण्याकरता तीच असणारी आंबा शाल्वासोबत लग्न करण्याकरता आली. पण लग्न करण्याकरता आल्याच्या नंतर शाल्वाकडे आल्याबरोबर शाल्वाला असे हात जोडले सांगितलं, महाराज मी तुमच्यासोबत लग्न करण्याकरता आलेली आहे, माझी इच्छा आहे तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं. शाल्वानं सांगितलं, लग्न केलं असतं, लग्न मी तुझ्यासोबत केलं असतं, माझं प्रेम पर तुझ्यावर होतं, तुझं प्रेम माझ्यावर होतं. पण घटना अशी घडली, स्वयंवरामध्ये मला जिंकून, लक्ष कर, स्वयंवरामध्ये मला जिंकून, मला युद्धामध्ये हरवून भीष्माचार्यांना तुम्हा तिघी बहिणीचं अपहरण करून घेऊन गेलेले आहेत. एक प्रश्न बोलतो, त्याचं बरोबर उत्तर दे. एका माणसाला ताट वाढलेलं आहे आणि ताट वाढल्याच्या नंतर त्या माणसानं तेवढ्या भरपूर भरलेल्या ताटामध्ये, पंचपक्वान्नाचं ताट आहे, एक घास मोडला आणि घास मोडल्याच्या नंतर तो तोंडामध्ये टाकला आणि पुन्हा मात्र त्यांनी जेवण केलं नाही. ते भरलेलं ताट दुसऱ्या माणसाला द्यावं का नाही द्यावं? प्रश्न कोणाला विचारला? त्या आंबाला विचारला बरं का प्रश्न. आंबेनं उत्तर सहज दिलं, महाराज ते ताट दुसऱ्याला देऊ नये बरं का. आता काय उष्ट झालं ताट ते. मग हेच मला तुला सांगायचं, ज्या भीष्माचार्यानं तुला युद्धामध्ये इथून असणार घेऊन गेले का नाही, मग अपहरण तुझं कुणा केलं? भीष्माचार्यानं. मग लक्षात ठेव, आता कालांतरानं जर मी तुझ्यासोबत विवाह जर केला तर लोक मला नाव बोट ठेवतील, तुझं अपहरण भीष्माचार्यांनी केलं होतं आणि शाल्वानं लग्न केलं म्हणून लोक माझी निंदा करतील. माझी विनंती आहे, तुला जर लग्नच करायचं असेल, ज्यानं तुला जिंकलेलं आहे का नाही त्याच्यासोबत लग्न कर. आता गोष्ट पलटली बरं का. आता परत आता तिकडं भीष्माचार्याला विनंती केली म्हणून भीष्माचार्यानं पाठवून दिलं. इकडं शाल्वानं सांगितलं तुला लग्न करायचं असेल तर परत तिकडं जा. परत त्याच रथामध्ये बसली, परत आली. पण तोपर्यंत घटना अशी घडली, 4 दिवसाचा कालावधी होऊन गेला आणि तोपर्यंत भीष्माचार्यांना त्या 2 कन्या होत्या, अंबालिका आणि अंबिका, या दोघाचा असणारा विवाह विचित्रवीर्याच्या सोबत लावून दिला. विवाह दोघीचा झाला. दोघीचा विवाह झाल्याच्या नंतर ही कन्या परत आली अंबा आणि त्या आंबेनं सांगितलं, महाराज आता माझ्या लग्नाचा विचार सांगितलं, जर तुला लग्न करायचं असेल तर आता लग्न तू विचित्रवीर्याच्या सोबत कर. विचित्रवीर्यानं सांगितलं, माझा विवाह झाला, आता मला या ठिकाणी विवाह माझा सोहळा संपन्न झालेला आहे, मला आता विवाह करायचा नाही. तुमच्या सांगण्यावरून मी 2 कन्येच्या सोबत विवाह केलेला आहे, मला विवाह करायचा नाही. आता कन्येला प्रश्न पडला, एक तर विचित्रवीर्य स्वीकार करीत नाही, नंबर 2 ला शाल्व स्वीकार करत नाही. मग त्या कन्येनं बोलण्याकरता सुरुवात केली, महाराज मला जिंकून कुणा आणलं? जिंकून मला आणलं तुम्ही, आणि जिंकून जर तुम्ही मला आणलं असेल तर लग्न कुणा करावं लागेल माझ्यासोबत? तुम्हीच. आता माझी इच्छा आहे, विचित्रवीर्य लग्न करत नाही ना, माझं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. भीष्माचार्य तुम्हीच माझ्यासोबत लग्न करा. भीष्माचार्यानं सांगितलं, अजिबात नाही बरं का, मी पण केलेलं आहे, मी लग्न मात्र दुसरं करू शकत नाही. सगळ्या असणाऱ्या या पृथ्वी तलावरच्या असणाऱ्या स्त्रिया म्हणजे माझ्याकरता असणाऱ्या आई आहेत. घटना अशी घडली, तिने निर्णय घेतला, एक म्हणजे लग्न करील तर तुमच्याच सोबत लग्न करील. भीष्माचार्यानं सांगितलं, लग्न तर मी तुझ्यासोबत करणारच नाही. मग मात्र शेवटी भीष्माचार्यानं सांगितलं, अंबा मी लग्न तुझ्यासोबत करणार नाही, माझी एक विनंती आहे तुला, आता तू काय कर, आता कुणाच्याच सोबत लग्न करू नको. तू काय कर, आता आशाला असं तुझ्या बापाच्या घरी निघून जा. तिला राग आला,
तिचे वडील म्हणजे काशी राजा. तिनं निर्णय घेतला, माझी एवढी हाल अपेष्टा जर कोण केली असेल तर याला कारणीभूत एकटा भीष्माचार्य आहे. जर भीष्माचार्यानं माझं अपहरण केलं नसतं तर माझं लग्न शाल्वासोबत झालं असतं. नंबर 2 ला भीष्माचार्यानं जर विनंती केली असती तर विचित्रवीर्यानं लग्न केलं असतं, पण विचित्रवीर्य लग्न करत नाही. नंबर 3 ला भीष्माचार्याला मी विनंती करते, भीष्माचार्य लग्न करत नाही. याला कारणीभूत जर कोण असेल तर एकटा भीष्माचार्य. मग आता काय करावं? काशीनगरीला जाण्याकरता असताना सुरुवात केली, पण काशीनगरीला जाण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर आता बापाच्या घरी जाऊन तरी काय करावं? कारण जुना काळ बरं का, थोडं जरी चरित्रावर कलंक झालं तर जुन्या काळामध्ये विवाह करत नव्हते. मग बापाच्या घरी जरी जाऊन काय करावं म्हणून ते निर्णय घेतला, आता बापाच्या घरी जायचं नाही. अरण्यामध्ये गेली आणि अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर मग मात्र तिनं तपश्चर्या करण्याकरता सुरुवात केली. तप करून साक्षात स्वरूपामध्ये परशुराम प्रसन्न करून घेतला. आणि परशुराम प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर परशुराम प्रसन्न झाले आणि परशुरामानं सांगितलं, अंबा नेमकी काय मागणी आहे तुझी? सांगितलं, महाराज एकच माझी विनंती आहे, एक म्हणजे तुम्ही माझ्यासोबत यावं आणि भीष्माचार्याला समजून सांगावं. माझी इच्छा आहे भीष्माचार्याच्या सोबत लग्न करायचे. परशुरामाचा भाग असा होता, परशुरामाचे जर शिष्य असतील कोण तर परशुरामाचे शिष्य म्हणजे भीष्माचार्य. परशुरामाला असं वाटलं, मी गुरु आहे आणि माझा शिष्य भीष्म आहे, गुरुनं काम सांगितल्याच्यानंतर शिष्य ऐकल. कन्येचा हात हातामध्ये पकडला आणि हात पकडल्याच्या नंतर डायरेक्ट स्वरूपामध्ये हस्तिनापूरला आले. हस्तिनापूरला आल्याच्या नंतर गुरुची सुंदर स्वरूपामध्ये पूजा केली, परशुरामाची पूजा. आणि परशुरामाची पूजा केल्याच्या नंतर सहज भीष्माचार्याने हात जोडले आणि सांगितलं, गुरुवर्य तुम्ही का आलात? परशुरामानं सांगितलं, अरे ही जी आंबा आहे का नाही, आंबेनं खडतर तप केलेलं आहे, तिची इच्छा आहे तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. परशुरामाला भीष्माचार्याने सांगितलं, मी पण केलेलं आहे वडिलाचं लग्न करण्याकरता, मी आता दुसरा विवाह पण करणार नाही आणि आजन्म ब्रह्मचर्याचं असणारं व्रत घेतलेलं आहे. मग मात्र बोलण्याकरता सुरुवात केली परशुरामानं, माझ्या 2 अटी आहेत, दोन्हीपैकी तुला एक मान्य करावी लागेल. भीष्माचार्याने सांगितलं, कोणत्या 2 अटी? एक म्हणजे पहिली अट, मी गुरु असल्यामुळं एक तर तुला आंबेच्या सोबत असणारा विवाह करावा लागेल, पहिली अट. आणि दुसरी अट अशी की माझ्यासोबत तुला युद्ध खेळावं लागेल. भीष्माचार्याने सांगितलं, दुसरी अट मला मान्य आहे पण पहिली अट मला मान्य नाही. काय भीष्माचार्याचा विचार करा, गुरुच्या सोबत युद्ध खेळण्याकरता तयार आहेत पण लग्नाचा मात्र विषय नाही. एखादा मुलगा तिथं जर असता तर त्याने म्हणला असता, आता बापाचं लग्न झालंय, आता काही हरकत नाही लग्न करायला, फक्त लग्न होईपर्यंतच. पण भीष्माचार्यानं पण मोडला नाही. गुरुला सांगितलं, महाराज पहिल्या तीराला व्हा तुम्ही, मी इकडल्या तीराला होतो, दोघाकडे असणारे 2 रथ घेतले आणि युद्धाला असणारी सुरुवात झाली. परशुराम म्हणजे साधा योद्धा नाही, लक्ष करा. ज्यानं 21 वेळेला पृथ्वी क्षत्रिय करून टाकली त्यांच्यासोबत युद्ध चालू आहे आता भीष्माचार्याचं. पण शिष्यानं सांगितलं, माझी एक विनंती आहे, तुम्ही माझे गुरु आहेत, बाण सोडत असताना पहिला बाण तुम्ही सोडावा. त्यावेळेस परशुरामानं सांगितलं, काही हरकत नाही, मी गुरु आहे, मी बाण सोडतो सुरुवातीला. परशुरामानं 2 बाण लावले, 2 बाण लावल्याच्या नंतर दोन्हीला 2 बाण जे आले ते दोन्ही दंडाच्या ठिकाणी लागले भीष्माचार्याच्या. बरं का, किती भीष्माचार्याचा पण श्रेष्ठ विचार करा, गुरुवर अगोदर बाण नाही सोडला, दोन्ही बाण दोन्ही दंडामध्ये लागल्याबरोबर एवढा मोठा भीष्माचार्य, पण गुरुवर बाण नाही सोडला त्यानं. 2 बाण लागल्याच्या नंतर खाली उतरले रथाच्या, आणि रथाच्या खाली उतरल्याच्या नंतर 2 बाण लागल्याच्या नंतर परशुरामाच्या जवळ गेले आणि परशुरामाला सांगितलं, पाय तुमचे जोडा आता. किती श्रेष्ठ विचार करा, तुमचे पाय जोडा आता, मला एकदा दर्शन घेऊ द्या. परशुरामाच्या जवळ गेले, परशुरामानं पाय जोडले आणि दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर म्हणले, आता काळजी करू नका बरं का, आता युद्धाला सुरुवात होणार म्हणले. आता पहिले तुम्ही 2 बाण मारले, 2 बाण मला लागले म्हणले, आता मला युद्धाला सुरुवात करायची. अगोदर दर्शन कुणाचं घ्यावं लागतं? गुरुचं. तुम्ही माझे गुरु आहेत, पण आता गुरुचं दर्शन मी घेतलेलं आहे, आता गुरुचं दर्शन घेतल्याच्या नंतर मला आशीर्वाद पाहिजे. गुरुने सांगितलं, विजयी भव. गुरु आशीर्वाद काय देतो? विजयी भवच देतो ना. किती भीष्माचार्याचा विचार करण्याची भूमिका आहे. गुरुचं दर्शन घेतलं बाण लागल्याची तर गुरु आशीर्वाद काय देणार? विजयी भव.
गुरुचरणी ठेवित भाव, गुरुचरणी ठेवित भाव, ठेविता भाव, म्हणून गुरुचरणी भजावे. आशीर्वाद घेतला आणि परशुरामानं सांगितलं विजयी भव. सांगितलं महाराज आता मी बाण सोडतो बरं का, माझे बाण तुम्ही आता सहन करण्याकरता सुरुवात करा. 2 बाण दंडाला लागलेले आहेत, 2 बाण काढले, गुरुचं दर्शन घेतलं आणि परत रथावर आले आणि सांगितलं महाराज आता मी बाण सोडतो, हे बाण तुम्ही पेलण्याकरता सुरुवात करा. लक्ष करा बरं का. ज्यांनी 21 वेळेला पृथ्वी असणारी निक्षत्रिय करून टाकली, त्या परशुरामासोबत युद्ध चालू आहे भीष्माचार्याचं. ज्यावेळेला भीष्माचार्यांनी बाण सोडले का नाही, बाण सोडल्याच्या नंतर एकामागे एक दोघांचं जे युद्ध जे सुरू झालं 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 23 दिवसापर्यंत युद्ध चाललं. पण 23 दिवसापर्यंत युद्ध चालत असताना 23व्या दिवशी भीष्माचार्यांनी बाण जे सोडले का नाही, एवढे मोठे असणारे परशुराम पण बाण लागल्याच्या नंतर जो ध्वज असतो रथावर लावलेला मध्यभागी असा, बाण सोडल्याच्या नंतर एवढे मोठे योद्धे परशुराम पण बाण लागल्याच्या नंतर ध्वजाला येऊन त्यांनी असा तकव्या दिला, निवांत बसले. त्यांची सुद्धा हिंमत झाली नाही की आता मी भीष्माचार्याला जिंकण्याची, बसले निवांत. पण ज्या वेळेला स्वतःचे गुरु आता अस्वस्थ झालेले आहेत, जर्जर झालेले आहेत, भीष्माचार्यानं धनुष्यबाण टाकून दिला आणि आपल्या गुरुच्या जवळ गेले. सांगितलं महाराज आता मी बाण सोडू शकत नाही बरं का तुमच्यावर, आता बस मला एवढं फक्त तुम्हाला युद्धामध्ये हरवायचं होतं, मला तुम्हाला काही मारायचं नव्हतं. मला त्या परशुरामानं सांगितलं बस झालं बरं का, मी पण युद्धामध्ये हरलो, मला सुद्धा कुणी आजपर्यंत हरवलं नव्हतं, पण मी सुद्धा तुझ्या हाताने हरलो, माझा तो शिष्य आहेस, विजयी भव. त्यावेळेला परशुरामानं हात धरत असताना बोलण्याकरता असणारी सुरुवात केली त्या आंबेला. आंबा लक्षात ठेव, एक म्हणजे आता तुझं लग्न करून देण्याकरता मी इथपर्यंत आलो होतो, परशुरामानं माझ्यासोबत युद्ध खेळलं, पण ते युद्ध खेळत असताना भीष्माचार्यांनी असणारे मला आता हरवलेलं आहे. माझी इच्छा आहे की तू आता एक काम कर, तू वडिलाच्याही घरी जाऊ नको, लग्नही करू नको, आता माझी एक विनंती आहे, तू अरण्यामध्ये जाऊन तप कर. त्या आंबेनं सांगितलं काही हरकत नाही, तपच करील, पण लक्षात ठेवा ज्यानं माझं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे त्याला मारल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही. त्या आंबेचा प्रश्न आहे. आणि मारायचे कुणाला? भीष्माचार्याला. भीष्माचार्याला मारल्याशिवाय मी समाधान होणार नाही. घटना अशी घडली, अरण्यामध्ये ती आंबा गेली आणि अरण्यामध्ये आंबा गेल्याच्या नंतर मग मात्र तिनं असणारं तप केलं आणि ते तप केल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान शंकराने आशीर्वाद दिला, काळजी करू नको,
तुला मी आशीर्वाद देतो, भीष्माचार्याला मारायचं आहे ना, आशीर्वाद देतो, पण अगोदर तुला जन्म मिळेल स्त्रीचा आणि पुन्हा जन्म मिळेल पुरुषाचा. वरदान देत असताना सांगितलं काही हरकत नाही. तीच असणारी आंबा पुढल्या कालावधीमध्ये तिचा जो जन्म सांगितलेला आहे, तीच आंबा पुढल्या जन्मामध्ये द्रुपद नावाचा असणारा जो राजा आहे त्या राजाच्या पोटी असणारी जन्माला आली. असं समजत असेल तर आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो. जे आपण द्रुपदी म्हणतो का नाही, त्या द्रुपदाच्या वडिलाचं नाव सुद्धा असणारी द्रुपद नावाचा राजा सांगितलेला आहे. त्यांच्या पोटी असणारी ती जन्माला आली, पण जन्माला येत असताना तिचं नाव सांगितलेलं आहे शिखंडी. नाव लक्षात ठेवा. आणि हा शिखंडी म्हणजे ज्यावेळेला जन्माला आला, जन्माला आल्याबरोबर तो असणारा स्त्रीच्या वेशामध्ये होता आणि तो स्त्रीच. पण घरच्या लोकांनी स्त्री जन्माला आलेली आहे म्हणून कोणी सुद्धा असणारं सांगितलं नाही. सगळ्यांनी जो गावामध्ये दौंडी दिली तो मुलगा जन्माला आला म्हणून. घटना अशी घडली, राजाला ही गोष्ट माहिती नाही. तो शिखंडी लहानाचा मोठा झाला आणि तो मुलगाच आहे म्हणून त्याच्या अंगावर सारखा साज शृंगार मुलाचाच करायचा. कालांतरानं त्या शिखंडीचा विवाह असणारा दशार्ण देशीचा असणारा राजा हिरण्य नृपती याची असणारी कन्या, त्या कन्येच्या सोबत असणारा विवाह लावून दिला. पण नवरदेव आणि नवरी ज्यावेळेला दोघं जण एकांतामध्ये होते, एकांतामध्ये असणारा त्या कन्येनं ओळखलं, हे तर पुरुष नाहीत, यांनी फक्त साज शृंगार अंगावर केलेला आहे. माझं शरीर आणि यांचं शरीर तर सारखंच आहे, माझा संसार उद्ध्वस्त केला. म्हणून तिनं रडण्याकरता सुरुवात केली. आणि दशार्ण देशीचा असणारा राजा आहे हिरण्य नृपती आपल्या वडिलाकडे रडत गेली. बापाला सुद्धा राग आला, माझ्या मुलीचं जीवन जर उद्ध्वस्त कुणं केलं असेल तर द्रुपद नावाच्या राजानं. होती त्याला मुलगी, पण मुलगी असून सुद्धा मुलीचा विवाह लावून देत असताना मुलगा म्हणून विवाह लावून दिला. राजाला ही गोष्ट माहिती नाही. तोपर्यंत शिखंडीनं काय केलं, युद्ध होण्याच्या अगोदर आपण स्वतःचा प्राण त्याग करून टाकावा म्हणून तो शिखंडी नावाचा असणारा राजा म्हणजे तो सुपुत्र, तो आणखी काय म्हणजे मुलगा नाही, स्त्रीच्याच वेशामध्ये आहे, अरण्यामध्ये गेला. आणि अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर निवांत स्वरूपामध्ये थांबला आणि रडण्याकरता सुरुवात केली. घटना अशी घडली, रात्रीची वेळ, आणि रात्रीच्या वेळेमध्ये एक कुबेराचा असणारा गण आला तिथं. कुबेराचा गण म्हणजे कुबेराचा सेवक तिथं आला. आणि तिथं आल्याच्या नंतर सहज प्रश्न विचारला, नेमकं तुम्ही कोण, इथं येऊन रडण्याची भूमिका काय आहे, काय कारण आहे, याचं उत्तर द्या. त्यावेळेस त्या शिखंडीनं सांगितलं, मी असणारी स्त्री आहे, माझं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्याच्या नंतर आमच्यामध्ये वाद वाढलेला आहे, इथं मी मरण्याकरता आलेलो आहे. सांगितलं काळजी करू नका, जर तुमच्या दोघांमध्ये जर वाद असेल तुमच्या वडिलांमध्ये आणि तुमच्या सासऱ्यामध्ये तर मी मिटवतो, पण एक माझी अट आहे, तुमचं मी काम करतो, पण काम करत असताना गोष्ट लक्षात ठेवा, 8 दिवसापर्यंत माझं असणारं शरीर तुम्हाला मी उष्ण देऊन टाकतो, 8 दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही परत यायचं. लक्ष करा बरं का. आता त्या शिखंडीनं काय केलं, वचन दिलं, मी 8 दिवस झाल्याच्या नंतर परत येईल आणि तुमच्याकडून घेतलेलं शरीर मी तुम्हाला परत देऊन टाकेल. होता कुबेराचा सेवक गण, तो होता पुरुष, आणि हा शिखंडी होता स्त्री. शिखंडीनं स्वतःचं शरीर त्या कुबेराच्या सेवकाला देऊन टाकलं आणि कुबेराचा असणारा जो सेवक आहे पुरुषत्वाचा, त्यानं ते शरीर याला दिलं. घटना अशी घडली, तो शिखंडी नगरामध्ये परत आला आणि परत आल्याच्या नंतर राजाची भेट घेतली आणि सांगितलं, पिताश्री मी खरंच पुरुष आहे बरं का, तुम्हाला वाटत असेल मी स्त्री आहे, मी पुरुषच आहे. राजानं विश्वास पटण्याकरता काय केलं, त्या कन्येला असणारं बोलवून आणलं. दोघांचा असणारा एकांत, आणि मग मात्र गोष्ट लक्षात आली, हा शिखंडी मात्र स्त्री नाही पुरुषच आहे. घटना अशी घडली, 8 दिवसाचा सुखी संसार झाला, पण दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता शिखंडी अरण्यामध्ये परत निघाला. पण तोपर्यंत घटना एक अशी घडली, ज्यानं स्त्रीचं रूप म्हणजे कुबेराच्या गणानं स्त्रीचं रूप घेतलं होतं ना, स्वतःचं पुरुषाचं रूप दिलं होतं, तिथं आता तो कुबेराचा गण स्त्री होऊन बसलेला होता. आकाश मार्गातून घटना अशी घडली, देह हे काळाचे धन कुबेराची, तो कुबेराचा असणारा साक्षात राजा खाली अरण्यामध्ये आला. आणि अरण्यामध्ये आल्याच्या नंतर त्यानं ओळखलं, हा तर माझा सेवकच आहे,
8 दिवस झालं घरी तिथं काम करण्याकरता नाही, सेवा करण्याकरता नाही, इथं येऊन नाटक करून स्त्रीचं रूप घेऊन बसलेला आहे. सहज प्रश्न विचारला, का बसला? त्यानं सगळा इतिहास सांगितला. त्या कुबेरानं त्याला शाप देऊन टाकला. मी तुला शाप देतो, स्वतःचं पुरुषाचं शरीर त्याला दिलं आणि त्याच्याकडून उष्ण शरीर स्त्रीचं घेतलं. लक्षात ठेव, जोपर्यंत शिखंडीचा वध होत नाही, लक्ष करा बरं का, जोपर्यंत शिखंडीचा वध होत नाही तोपर्यंत तुझं शरीर आशाला असंच राहील आणि शिखंडीचं शरीर जशाला तसंच राहील. म्हणजे शिखंडी तिथून पुढल्या कालावधीमध्ये स्त्री राहिला नाही, मरेपर्यंत पुरुषच राहिला. आणि इकडं कुबेराचा असणारा जो सेवक आहे तो मात्र जशाला तसा असणारा तो स्त्रीच्या वेशामध्ये थांबला. ज्यावेळेला हा उहशाप आणि शापाची असणारी भूमिका दिली, मग मात्र विचित्र वीर्य आणि विचित्र वीर्याच्या नंतर विवाहाचा प्रसंग असणारा जो भाग सांगितलेला आहे, दोघाचा असणारा जो विवाहाचा भाग, एक म्हणजे अंबिका आणि अंबालिका या दोघीचा असणारा विवाह झाला त्या विचित्र वीर्याच्या सोबत. विचित्र वीर्याच्या सोबत विवाह झाल्याच्या नंतर काही कालावधी निघून गेला. काही कालावधी निघून गेल्याच्या नंतर विचित्र वीर्य आजारी पडला. त्या विचित्र वीर्याच्या 2 पत्न्या अंबालिका आणि अंबिका, तो राजा असणारा आजारी पडल्याच्या नंतर अनेक वैद्य आणले, औषधोपचार केला, पण राजा मात्र त्या रोगातून बरा नाही झाला. राजा रोगातून बरा न झाल्यामुळं कालांतरानं अनेक उपाय केले, पण विचित्र वीर्य सुद्धा राजा मात्र जिवंत राहिला नाही. विचित्र वीर्य नावाचा राजा मरण पावला. आता ऐका घटना पांडवाची. आता पुढलं जे कुळ वाढवायचंय का नाही, आता पुढलं कुळ वाढवत असताना त्यांच्या घराण्यामध्ये पुरुष नाही बरं का. आता फक्त एकटाच पुरुष म्हणजे देवदत्त भीष्माचार्य. पण भीष्माचार्यानं तर निर्णय घेतलाय की मी मात्र इथं लग्न मात्र अजिबात करणार नाही, म्हणजे करणार नाही. त्यावेळेला सत्यवतीनं सहज प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली. भीष्मा, माझी एक विनंती आहे बाबा, जुन्या काळामध्ये काही स्त्रियाकडून आणि ऋषीमुनीकडून वंश वेल वाढवत असताना काही जणांना असणारं सहकार्य झालं. माझी विनंती आहे, त्या वंशाची वेल वाढवत असताना तू काय कर, इथं मात्र या जी सुना आहेत का नाही, अंबिका आणि अंबालिका, यांच्यासोबत तू विवाह कर. सांगितलं, माते हा विवाह मी करू शकत नाही. असू दे, असं वाटत असेल तर दुसरा विवाह कर. सांगितलं, दुसराही विवाह मी करणार नाही. मग मात्र अंबिका, अंबालिका, सत्यवती आणि भीष्माचार्य हे 4 जण रडू लागले. का? आता जो पुढला वंश वाढवायचा आहे का नाही, हा वंश कशानं वाढेल? रडत असताना मग मात्र सहज स्वरूपामध्ये त्या सत्यवतीनं बोलण्याकरता सुरुवात केली. भीष्मा, एक गोष्ट माझ्याजवळ आहे आणि ती गोष्ट मी करणार आहे, पण माझी विनंती आहे, त्याला तुझं सहकार्य पाहिजे. सांगितलं, सांग गोष्ट कोणती आहे? अरे बाबा, आजपर्यंत मी गोष्ट कुणाला सांगितली नाही, पण एक गोष्ट मी तुला सांगते, कुणाला तू गोष्ट सांगू नको बरं का. लक्षात ठेव, माझं लग्न होण्याच्या अगोदर मी नाव चलवत होते आणि नाव चलवत असताना पराशर नावाचे ऋषी त्या असणाऱ्या नावेमध्ये येऊन बसले. आमच्या दोघाचा असणारा एकांत, आणि त्या एकांतामध्ये आमच्या दोघाच्या पोटी असणारे जे पुत्र संतती जन्माला आले त्याचं नाव व्यास. माझी एक विनंती आहे, मी त्या व्यासाला बोलवून घेते आणि त्या व्यासाला या दोघीच्या सोबत असताना संसार करण्याकरता मी सांगते. तुझी काही हरकत आहे का? भीष्माचार्यांनी टाळी वाजवल्याने सांगितलं, आई माझ्यावरचं संकट टळलं बरं का. आता तो व्यासाला असणारं बोलवून घे. अहो काय केलं, व्यासाला बोलवून घेतलं आणि व्यासाला बोलवून घेतल्याच्या नंतर मग मात्र व्यासाला आईनं सांगितलं, अरे व्यासा, इथं संततीची वंशवेल आता खंडित होत चाललेली आहे. माझी विनंती आहे तुला, या ज्या असणाऱ्या ज्या 2 कन्या आहेत का नाही, त्यांच्यासोबत असणारा तो मिलनाची असणारी भूमिका कर आणि पुत्र संततीचा असणारा वंशवेल वाढण्याकरता असणार काहीतरी कार्य कर. सांगितलं, आई तुझी जर हरकत असेल तर मी हे कार्य करतो. आता ऐका बरं का. नंबर 1 ला आंबा आहे, नंबर 2 ला असणारी अंबिका, आंबा असणारी अरण्यामध्ये निघून गेली. दुसऱ्या क्रमांकाची असणारी अंबिका आहे
त्या अंबिकेला सत्यवतीनं सांगितलं, सोन ऐक, मी तुला विनंती करते, आपल्याला वंशाची वेल वाढवायची आहे आणि माझा असणारा जो पुत्र आहे तो व्यास आहे, तो व्यासाकडं एकांतवासामध्ये असणारं जायचं महलामध्ये. पण जात असताना लक्षात ठेव, व्यास म्हणजे साधी मूर्ती नाही बरं का, व्यास म्हणजे महान असणारी मूर्ती आहे. जात असताना विचार करून जा, साज शृंगार असणार करून जा. सांगितलं काही हरकत नाही. सासूला वंदन केलं आणि जाण्याकरता सुरुवात केली. घटना अशी घडली, व्यासाचं जर वर्णन जर करायचं म्हटलं तर कृष्णामध्ये आणि व्यासामध्ये काही फरक नाही बरं का. याच्या पुढे आणखी सांगतो. काय करा, लेकर राहील थोडंसं तिकडे जाऊ दे जरा. हर्षल, ए हर्षल, तिकडे जावा तुम्ही, तिकडे जावा, चला तिकडे जावा, सगळे तुम्ही जावा तिकडे, तुम्ही तिकडे खेळा, तुम्ही त्यांना इकडे येऊ दे नका. नंबर 1 ला त्या व्यास महर्षींचं असणारं वर्णन केलंय. त्यांचा चेहरा जर बघायचा म्हटलं ना, तुम्ही सूर्याकडे जर मी तुम्हाला सांगितलं 100 रुपये देतो आणि 5 मिनिटाकर तुम्ही सूर्याकडे बघा. पण कधी बघा माहिती का, चैत्र महिना असणारा असावा, दुपारचे 2 वाजलेले असावे, तुम्ही सूर्याकडे बघायचं. तुम्ही बघू शकता? अहो बघू शकत नाही. तुम्ही का बघू शकत माहिती का, जर तुम्ही एखाद्या मिनिटापर्यंत जर बघितलं ना तर डोळ्याला पुन्हा अंधारी येणार. घटना अशी घडली, सासूनं सांगितलं अणसून निघाली अंबिका, साज शृंगार केला. पण साज शृंगार केल्याच्या नंतर एकांतवासामध्ये जात असताना व्यास महर्षींच्या जवळ आल्याबरोबर व्यासाचा चेहरा बघितल्या बरोबर सगळं सूर्यासारखंच असणारं तेज त्या आंबेनं काय केलं, अंबालिका आंबेनं असली भूमिका अशी केली, व्यास महर्षीकडे पाहिल्याबरोबर तर डोळे झाकून घेतले. तिला ते तेजच सहन झालं नाही. घटना अशी घडली, एकांत असणारा वास, व्यास महर्षी त्या महलातून असणारे बाहेर पडले. बाहेर पडल्याच्या नंतर सत्यवतीनं प्रश्न विचारला, बाळा तुमच्या असणारा दोघाचा असणारा एकांतवास, माझा एक प्रश्न आहे, ही जी अंबिका आहे का नाही, अंबिकेच्या पोटी मुलगा जन्माला कसा येईल एवढं मला सांग बरं. त्यावेळेस बोलण्याकरता सुरुवात केली व्यास महर्षीने, आई तुला खरं सांगू का, हिच्या पोटी जो मुलगा जन्माला येणार आहे, मुलगा चांगला जन्माला येईल, पण तिनं मात्र आम्ही एकांतामध्ये असणारा माझं तेज तिला पाहता आलं नाही, माझा चेहरा तिला पाहता आला नाही. संपूर्ण माझा चेहऱ्याचा असणारा भाग तेजाचा सूर्यासारखा, तिनं मात्र काय केलं, एकांतवासामध्ये माझा चेहरा पाहता असताना डोळे झाकून घेतले. मग आता लक्षात ठेव, 9000 हत्तीचं बळ त्या मुलाच्या शरीरामध्ये राहील. किती हजार? 9000 हत्तीचं बळ त्या मुलाच्या शरीरामध्ये राहील, पण मुलगा मात्र जन्माला येत असताना आंधळा निघेल. गोष्ट लक्षात आली का? एखादा गरुड आहे, ताकदवर गरुड आहे, पण डोळेच नाहीत, काही उपयोगाचं आहे? याच्या पुढे सांगतो, गाडी चांगली आहे, ड्रायव्हर खराब आहे. गाडी चांगली का ड्रायव्हर खराब? अहो ड्रायव्हर खराब आहे ना, म्हणजे गाडी चांगली पण ड्रायव्हर खराब आहे, उपयोग नाही त्याचा. याच्या पुढे सांगतो, ज्या वेळेला आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर असणारे निघून गेले, 1-1.5 वर्षाचा असणारा कालावधी निघून गेला आणि 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये असणारा मुलगा जन्माला आल्याबरोबर, मुलगा जो जन्माला आला, 9000 हत्तीचं बळ, पण दोन्हीही डोळ्यांना असणारा आंधळा. त्याचं नाव आहे का? धृतराष्ट्र. हा जो मुलगा जन्माला आला का नाही, नंबर 1 चा धृतराष्ट्र. आता कथेला सुरुवात होईल बरं का. हा जो जन्माला सुरुवातीला आला याचं नाव धृतराष्ट्र म्हणजे आंधळा. नंबर 2 ला 1 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि सत्यवतीला असं वाटलं 9000 हत्तीचं बळ आहे, पण काय कामाचं आहे, असला राजगादीवर बसून उपयोगाचा काय आहे का? अजिबात नाही. परत व्यास महर्षीला बोलून घेतलं आणि व्यास महर्षीला बोलून घेतल्याच्या नंतर मग मात्र सांगितलं, बाबा आता ही अंबिका आहे का नाही, अंबिकेचा विषय सोडून दे, आता तू काय करायचं, आता तू आणि अंबालिका या दोघांनी असणारा एकांत, मला मुलगा मात्र चांगला पाहिजे बरं का. सांगितलं काही हरकत नाही आई. परत व्यास महर्षीने असणारा साज शृंगार केलेली एकांतामध्ये थांबले. पुन्हा सासूनं काय केलं, अंबालिकाला असणारं त्या पाठवून दिलं. सांगितलं लक्षात ठेव, पाठीमाग त्या अंबिकानं चूक केली तशी कुठली तू चूक करू नको. सांगितलं काही हरकत नाही सासूबाई, जाते. तिनं सुद्धा साज शृंगार केला, पण साज शृंगार केल्याच्या नंतर दोघ जण एकांतामध्ये असताना तिचं जे सगळं शरीर आहे का नाही,
सगळं शरीर असं पांढरं पडलं. का पडलं त्याचं कारण एक आहे, जे व्यास महर्षीचं असणारं जे तेज होतं का नाही, ते तेजच तिला सहन झालं नाही आणि तिचं अंग असं थरथर थरथर कापण्याकरता असणारी सुरुवात झाली आणि थरथरांग शरीर कापत असताना सगळ्या शरीराचा असणारा जो कलर आहे तो पांढरट पडला. उदाहरणार्थ, आपण शेताकडे जात आहोत, रस्त्यामध्ये एखादा भयानक असताना मोठा असणारा अजगर म्हणा किंवा साप आलेला आहे, काय करावं हे आपल्याला कळत नाही. माणूस बेशुद्ध पडतो, शरीराची अवस्था अशी बिघडून जाते. तसं तिचं शरीर पांढरं शुभ्र असणारं शरीर पडलं, शरीराला असणारा घाम, काय करावं हे समजना. एकांतवासाचा असणारा त्याग केला आणि व्यास महर्षी बाहेर आले. महलाच्या बाहेर आल्या बरोबर आईनं प्रश्न विचारला, बाळा आता मुलगा कसला जन्माला येईल? आईला हात जोडून सांगितलं व्यास महर्षीनं, आई आता मुलगा जन्माला चांगला येईल, पण एक मात्र गोष्ट लक्षात ठेव बर का, मुलगा डोळ्यानं आंधळा नसणार, आता शक्ती भरपूर असणार, पण मुलाचं जे शरीर आहे ते सगळं पांढरं शुभ्रच होणार बरं का. त्याच्या कलरच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं, एकदम पांढरा शुभ्र. आता किती पांढरा शुभ्र सांगतो बरं का, गोरा वेगळा, भुरा वेगळा, आणि याच्या पुढे आणखी काही वर्णन केलं, त्याच्यापेक्षा आणखी गोरा, इतका पांढरा शुभ्र. आणि वर्णन केलं अति गोरा पण नसावा बरं का, दिसण्याकरता तो बरोबर वाटत नाही. आईनं विचार केला, एक झाला जन्माला आला तो आंधळा, दुसरा जन्माला आला तो पांढरा शुभ्र जन्माला आला. काही जन्माला यायची काही भूमिका आहे आता. कालांतरानं त्या मुलाचा असणारा जन्म झाला, पण जन्म झाल्याच्या नंतर सगळं शरीर पांढरच, म्हणून त्याचं नाव ठेवलं पंडू. पंडू म्हणजे पांढरा. झाले दोन आता.